महाराष्ट्र के जालना में चंदनझिरा पुलिस ने एक बड़ी सफलता हासिल करते हुए व्यापारी पर हमला और लूटपाट करने वाले 6 आरोपियों को गिरफ्तार किया है। आपसी रंजिश के चलते व्यापारी की सुपारी देकर ये हमला करवाया गया था। पुलिस ने तकनीकी जांच और गोपनीय सूचना के आधार पर जाल बिछाकर इन शातिर अपराधियों को दबोचा है। घटना मांडवा गांव के पास की है, जहां आरोपियों ने एक व्यापारी को मौसम्बी का बाग दिखाने के बहाने बुलाया और उन पर जानलेवा हमला कर दिया। हमलावरों ने व्यापारी से नगद राशि, सोने की अंगूठी और मोबाइल लूट लिए थे। मामले की गंभीरता को देखते हुए चंदनझिरा पुलिस ने तत्काल तफ्तीश शुरू की। पुलिस जांच में खुलासा हुआ कि ये पूरी वारदात आपसी रंजिश के कारण सुपारी देकर अंजाम दी गई थी। पुलिस ने आरोपियों के पास से 2,43,000 रुपए का सामान, 2 चाकू और वारदात में इस्तेमाल मोटरसाइकिल बरामद कर ली है। 6 फेब्रुवारीला चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी लुटीची घटना घडली होती। लाड सावंगी येथील व्यापाऱ्याला मांडवा परिसरामध्ये मोसंबीचा बाग दाखवण्याकरता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि एक 4 ते 5 जणांनी त्यांना लुटलेलं होतं। तर चंदनझिरा पोलिसांनी त्यामध्ये अत्यंत वेगाने तपास केलेला आहे। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणांवरून यातले आरोपी निष्पन्न केले आणि यामध्ये गणेश परळकर, महेश गौशिक, गणेश मोहिते, गणेश पाखरे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इलियास नजीरुद्दीन बागवान याला सुद्धा अटक केलेला आहे। हा आरोपी इलियास बागवान आणि फिर्यादी हे दोघेही लाड सावंगीचे आहेत आणि त्यांच्यातल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी सुपारी देऊन गुन्हा घडवून आणलेला आहे। हा गुन्हा आपण उघडकीला आणलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना पॅरलली अशी माहिती मिळाली की गणेश परळकर यांना अजून त्याच्याबरोबरचे एक 2 साथीदार यांच्यासह कृष्णा पंजने आणि त्यांनी मिळून एक तालुका जालन्याच्या हद्दीत पण गुन्हा केलेला आहे। 776/25 तो गतवर्षीचा गुन्हा आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 3.5 लाख रुपये लुटलेले होते। तरी असे 2 रॉबरीचे गुन्हे यांच्या या टीमने उघडकीला आणलेले आहेत आणि त्यामध्ये साधारणपणे 2.5 लाखाचा मुद्देमाल आता आपण जप्त केलेला आहे। आरोपींकडून अजूनही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अजून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, मनसुख बेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, जोहरसिंग कलानी आणि त्यांना मदत स्थानिक गुन्हे शाखेचे बावस्कर आणि वाघुंडे यांनी केलेली आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। याबरोबर चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या बरोबरच तालुका पोलीस स्टेशन सुद्धा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। साधारणपणे 5-6 दिवसांमध्ये या गुन्ह्यामध्ये उघडकीला आणण्याला आपल्याला यश आलेलं आहे।